कुठेतरी झाडे लावा झाडे जगवा हे जे स्लोगन आहे हे कुठेतरी एक नावापुरतं मर्यादित झालेलं आहे। एकमेकाला आडवान एकमेकांची जिरवा ही पद्धतच इथं महाराष्ट्रात चालू आहे। मराठवाड्यासह संपूर्ण राज्यामध्ये उष्णतेचा कडाका पाहायला मिळतोय। जालना जिल्ह्यामध्ये देखील उष्णतेचा पारा हा चांगलाच वाढला असून तापमान हे तब्बल 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिक देखील घराबाहेर पडताना उष्णतेपासून संरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत जालना शहरातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, कुठे चाललात तुम्ही? दादा मी नेमकंच घरी चाललो होतो, जॉबून सुट्टी झाली, घराकडे जातोय तर ऊन खूप भयंकर पद्धतीचं आहे, अक्षरशः जीवाची घालमेल होत आहे। तुम्ही रुमाल वगैरे पण बांधून चाललेला आहात। प्रत्येक माणूस सध्या रुमाल, टोपी आणि हेल्मेटचा वापर करतोय। प्रशासनाने सुद्धा आपल्याला अलर्ट आणि कशा पद्धतीने तुम्ही काळजी घेताय? काळजी असं घेतो की सर जास्तीत जास्त कसं पाणी पिता येईल, त्यानंतर बाहेर पडताना काहीतरी रुमाल असेल, टोपी असेल, हेल्मेट असेल याचा वापर करत आहोत। आणि शक्यतो तर 12 ते 4च्या या दरम्यान बाहेर पडणं नागरिकांनी टाळावं असं वाटतं, कारण ऊन खूप भयंकर पद्धतीचं आहे। अशा पद्धतीचं ऊन या आधी कधी बघितलं होतं का? नाही सर, याच्या आधी एवढं या प्रकारचं ऊन तर नाही बघितलं, पण या वर्षी जे काही ऊन पडलेलं हे भयंकर पद्धतीचं आहे आणि सर्वांनी काळजी घ्यावी असं वाटतं। काय कारण असू शकतं बरं एवढं ऊन तुम्हाला? कारण असं आहे की कुठेतरी झाडे लावा झाडे जगवा हे जे स्लोगन आहे हे कुठेतरी एक नावापुरतं मर्यादित झालेलं आहे। एकमेकाला आडवान एकमेकांची जिरवा ही पद्धतच इथं महाराष्ट्रात चालू आहे। तर कुठेतरी प्रशासनानं सुद्धा एक मोठा उपक्रम राबवला पाहिजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने, की झाडे लावा झाडे जगवा हे राबवलं पाहिजे असं वाटतं, जेणेकरून ऊन आपल्याला हे कमी प्रमाणात राहील। मागील सरकारने सुधीर मुनगंटीवार वनमंत्री असताना 33 कोटी वृक्षांची लागवड केली होती। हे 33 कोटी वृक्ष सध्या जर जगले असते तर उन्हाचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत झाली असती, परंतु वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमावर कुठेही लक्ष न दिल्यामुळे उन्हाचा प्रकोप सातत्याने वाढत आहे। देशभरातील 100 हॉट शहरांमध्ये 95 शहरं ही महाराष्ट्रातील आहेत। मराठवाडा विदर्भातील अनेक शहरं 45च्या पार गेलेला आहे। जिल्हा प्रशासन देखील मोठ्या प्रमाणावर अलर्ट झालेला आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत। सध्या तरी जालना शहरातील नागरिकांना पुढील काही दिवस अशाच प्रकारे उष्णतेचा त्रास सहन करावा लागू शकतो। नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना।